पुण्यातल्या वारजे भागातल्या एका हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर उपस्थित होते। यावेळी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही, मात्र भाषणामध्ये एकमेकांवर टीका केली। या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रचार हा कशा स्वरूपाचा असणार आहे याची झलक मात्र इथे पाहायला मिळाली। दादा आणि ताई एकाच मंचावर, पण ना नजरानजर ना संभाषण। निमित्त होतं पुण्याच्या वारजे भागातील हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं। एकाच मंचावर अजितदादा आणि सुप्रिया सुळे हजर होते। दोघांमध्ये एका खुर्चीचंच अंतर होतं, पण ना दादांनी ताईंकडे पाहिलं ना ताईंनी दादांशी संवाद साधला। पण भाषणात मात्र एकमेकांच्या नावाचा उल्लेख केला। नमस्कार। महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले उपमुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीसजी, तसंच मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, एकमेकांशी न बोलणाऱ्या बहीण भावांमध्ये थेट स्टेजवरूनच वांगयुद्ध रंगलं। अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत, त्याच्यामुळे गेले 2-2.5 वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो। आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल। 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत। ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात। आम्हाला वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे, लवकर त्याचा निकाल लागेना। सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या। ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे, याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी। आम्ही सातत्याने त्याचा फॉलोअप करतोय। इलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे, त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये सरकारला आपल्या कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा। एकमेकांना इग्नोर केल्याच्या बातम्या मात्र या दोघांनीही फेटाळल्या। संधीच मिळाली नाही हो, ते गेले आणि त्यांना जायची घाई होती, म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर। मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते, त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले, मी आले, माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले, त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली। त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर, आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता, कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं। मी तर इथेच उभी आहे। त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये तुम्हाला चॅनलला काही दाखवायला नाहीये, त्याच्यावर तुम्ही तिसरंच काहीतरी काढता। तुम्ही मुद्द्याचं बोला म्हणून मी थांबलोय। ज्या हॉस्पिटलचं उद्घाटन पार पडलं त्या हॉस्पिटलमध्ये 16% बेड गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्यात, मात्र 84% बेड हे कमर्शियल चालवणार आहेत, यावरूनही सुप्रिया सुळेंनी टीका केली। 450 बेड ज्यावेळेस इथं होणार आहेत त्याच्यातले 10% बेड्स पूर्णपणे मोफत आणि 6% बेड शासकीय दराने, अशा प्रकारे 16% बेड्स हे सर्वसामान्यांच्या करता ज्यांची ऐपत नाहीये परंतु त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याकरता ह्या इमारतीमध्ये ती व्यवस्था ही आपण केलेली आहे। दोघांच्या भाषणात मला जाणवलं की हे जे हॉस्पिटल झालेलं आहे त्याच्यात फक्त 16%, म्हणजे मला असं वाटतं ते म्हणाले की 10 का 14%च फक्त सीट्स या गरीब लोकांना मिळणार आहेत, नंतर कॉर्पोरेशनच्या। म्हणजे जर 16% गरीब लोकांना मिळणार आहेत तर मग जवळपास 84% बेड्स आहेत ते कमर्शियल पर्पजसाठी आहे। तर मग कमर्शियल हॉस्पिटलला जमीन देणं हे किती योग्य आहे ह्याचाही विचार आपल्याला करावा लागेल, कारण का कॉन्ट्रीब्युशन सगळं जर एवढं नेदरलँडचं चांगलं असेल तर मग 100% बेड्स हे मोफत का मिळत नाहीये। जिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो भाग बारामती मतदारसंघात येतो।
या मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे. त्यामुळे या कार्यक्रमासंदर्भात लावण्यात आलेल्या बॅनरवरही सुप्रिया सुळेंचा फोटो असणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालेलं दिसलं नाही. सुप्रिया सुळेंचा फोटो सोडून सगळ्यांचे फोटो या बॅनरवर होते. अगदी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचेही फोटो बॅनरवर होते. दिसत नाहीये नाव, असं का मुद्दाम केलं जात आहे? हा प्रश्न तुम्हाला विक्रम कुमारांना विचारायला लागेल. प्रोटोकॉल त्यांच्या. माझं मत आहे, नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज मेरी पहचान है. खरं तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील हा अबोला काही पहिल्यांदा पाहायला मिळतोय यातली गत नाही. यापूर्वी नमो रोजगार मेळाव्यातही दोन्ही भावंड एकाच मंचावर होती आणि तेव्हाही दोघांनी एकमेकांना असंच इग्नोर केलं होतं. आज पुन्हा तेच चित्र पाहायला मिळालंय. पण यावेळी एकमेकांशी न बोलणाऱ्या या भावा बहिणीने भाषणातून मात्र एकमेकांवर थेट वार केलेत. हा कार्यक्रम ज्या भागामध्ये होता तिथले सगळे नगरसेवक आपण निवडून आणले असा अजित पवारांचा दावा होता. तर अजित पवारांना नेतृत्वाची संधीच मुळी शरद पवारांमुळे मिळाली असं सुप्रिया सुळेंना सुचवायचं होतं. भावा बहिणीतील हे वाकयुद्ध देवेंद्र फडणवीस स्टेजवरती असतानाच रंगलं होतं आणि साहजिकच लागलीच समोर बसलेल्या लोकांमध्ये त्याची चर्चा देखील सुरू झाली. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील संबंध किती ताणले जाऊ शकतात याची ही पहिली झलक होती. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.